SDCC बी संघाला मी विनंती करतो, मागचा मॅच मधली रंगत अगदी जबरदस्त रंगत आपल्याला बघायला मिळाली आणि या मॅच मध्ये आपण बघायला गेलो तर रंगत निर्माण होईल. कलोते आणि घोडिवलीच्या मध्ये होणारा हा सामना आणि या सामन्याचं धावतं वर्णन मी हॅरी पिंगे यांना विनंती करतो. हॅरी पिंगे या घोडिवली गावचे एक जबरदस्त समालोचक, ज्यांनी आपण बघितलं प्रीमियर लीग जी झाली, खालापूर प्रीमियर लीग, त्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं समालोचन आपल्याला ऐकवलं. त्यांना मी विनंती करतो की या मॅचचं धावतं वर्णन आपण करायचं आहे. थँक्यू. धन्यवाद स्वप्नील पराड. आपण बघतोय अगदी चांगली स्पर्धा. या स्पर्धेची आजची तिसरी रात्र आपण बघतो धनाजी श्रीपत पराड यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची तिसरी रात्र. पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय घोडिवली बी, अगदी श्रीदत्त घोडिवली बी आणि त्याचे विपक्ष मात्र संघर्ष करतीय अगदी लेजंड प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात, हेमंत पिंगले आणि त्याच्यानंतर आपण बघतोय रोहन पालांडे. सामना चालू होण्याचा इशारा मात्र पंचांचा आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय जो कर्णधार आहे कलोते टीमचा, तो मात्र प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झाला. चेंडू हवेत आहे, 2-2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचणार, तोपर्यंत चेंडूने वेग घेतला. पहिला हेमंत पिंगलेच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका डीजे. हा चेंडूला अगदी हा चेंडू आपण बघतोय उचली दिली चेंडूला. चेंडू निर्धार चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. या पहिलं षटक प्रगतीपथावरती काल आपण बघितलं अगदी रोमर्चक सामने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अगदी बरेचसे सामने मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. सुमित पटेल यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. हा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय हेमंत पिंगलेंच्या बॅट मधून आलेला अजून एक मोठा फटका, म्हणजे अगदी गोलीच्या बॅगाने चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणी चौकार डीजे. शकतो फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. नक्कीच स्वप्नील आपण बघतोय 10 धाबा फलकावरती आल्यात. हेमंत पिंगले चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये कमालीचा राहिला त्यांचा, अगदी आर्मी मध्ये कार्यरत आहेत. आपण बघतोय अगदी त्यांना सॅल्यूट असेल आमच्याकडून. हा चेंडू आपण बघतोय आणि हा नक्कीच कार्यरत होते, पण खऱ्या अर्थाने त्यांची ती कमालीची कामगिरी आपण बघितली मैदानावरती. हा चेंडू आदलला खऱ्या अर्थाने आपण बघतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धार चेंडूचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. धावफलकावरती हरेश पिंगले आम्हाला सांगतात धावफलकावरती धाबा आल्यात, त्या तब्बल 10 धाबा. अगदी आता हेमंत पिंगले आणि रोहन पालांडे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिले षटक प्रगतीपथावरती या तर विजय गोलंदाजी मार्कवरती. विजयचा हा चेंडू पटक्यामध्ये दम नव्हता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मोठा मासा गळाला. हेमंत पिंगले मैदानाच्या बाहेर डीजे. आमचे नितीन फराट, अगदी आज तिसरी रात्र आहे धनाजी फराड यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम. अगदी काकांनी आम्हाला वाटतं सर्व काही सोडलं की काय आता, कारण आज तिसरी रात्र आणि ते मैदानावरती आपण बघतोय सलग 2 दिवस आम्हाला ते चिंचेच्या झाडाखाली पाहायला मिळाले, पण आज व्यासपीठावरती जर बघायला गेलं तर काकांच्या साईडला काका बघायला मिळतात आता आपल्याला. नक्कीच ते प्रेम आहे त्यांचं अगदी क्रिकेटवरती आणि धनाजी अण्णा फराट यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर आपण बघतो व्यासपीठावरती आपल्याला अरुण पिंगले, त्याच्यानंतर आपले पत्रकार नवज्योत पिंगले, त्याच्यानंतर आमचे जोडे साहेब आणि सर्व या स्पर्धेचे आपण बघतोय धनाजी श्रीपत फराट मात्र मॅचचा आस्वाद घेतात. सर्वांचं आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. सचिन फराटना आम्ही विसरणार नाही, कारण सचिन फराट आपण बघतो त्यांची कमालीची कामगिरी आहे.
दिनेशजी फराट यांचे बंधू सचिन फराट यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर त्यांचे सहकारी त्यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. रायगड बाजार येथे कार्यरत असलेले आमचे साहेब आपण बघतो त्यांना आपण विनंती करू. अगदी अगदी खऱ्या अर्थानं आमचे जवळचे मित्र त्यांना आपण विनंती करू या आपण व्यासपीठावरती. धाव फलकावरती धाबा लागलं तर तब्बल 10 धाबा धाव फलकावरती लागलं. अगदी राधे भुईर मात्र मॅचचा आस्वाद घेतोय आमचा भाचा. आपण बघतो तमनात भरून काल त्याने कुणाल पिंगलेला फोन केला मामाला आणि मात्र आज मात्र व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय मॅचचा आस्वाद घेतोय. त्याचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. धावफलकावरती धावा लागल्यात त्यात तब्बल 10 धाबा धावफलकावरती पहिलं षटकाचा खऱ्या अर्थानं आपण बघतो खेळ संपला. विजयने मात्र चांगली कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ठेवली. अगदी 10 धाबा फक्त 10 संघासाठी खर्च केल्यात आणि आता दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज सुरेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. राकेश गायकर खरिवलीचे आमचे मित्र आहेत त्यांना आपण विनंती करू की या आपण व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून आम्हाला नागेश्वर मित्रमंडळ खानाव येथे मात्र प्लॅटफॉर्म मिळाला आहे समालोचनासाठी. अगदी आपण बघतोय त्या ठिकाणी मंगेश पाटील जे उपसरपंच आहेत त्यांचा चषक मात्र त्या मैदानावरती गाजणार आहे. अनिल मोगारे असतील, निखिल पाटील, त्याच्यानंतर आमचे मच्छिंद्र असतील. सर्वांचं खऱ्या अर्थानं असलेलं आमच्यावरती प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर मात्र आम्हाला त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळाला आहे. अगदी त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. आपण या व्यासपीठावरती धावफलकावरती धावा लागल्यात तर तब्बल 10 धाबा. पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपलाय. सुरेशवरती आता खऱ्या अर्थानं पूर्णपणे जबाबदारी असेल ती कलवते टीमची. पण घोडुलीचा एक फलंदाज मात्र खंदा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. लाला मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. हा चेंडू रोहन पालांडेनं मात्र अगदी खऱ्या अर्थानं स्वीटिच केलं. या चेंडूला अगदी सन्मान दिला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती आणि एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्यानं मात्र आता धावफलकावरती धाबा येतात त्या 11 धाबा. सुभाष पिंगले अगदी मंडप डेकोरेशनचे मालक आपण बघतो व्यासपीठावरती आले. धनंजय फराट यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर आपण बघतो व्यासपीठावरती आमचे नाना आलेत. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. अगदी डेची स्पर्धा असू द्या त्याच्यानंतर कोणतेही फंक्शन कार्यक्रम असू द्या त्याच्यामध्ये त्यांचा खऱ्या अर्थानं चांगला वाटा असतो. ते मात्र व्यासपीठावरती मॅचचा आस्वाद घेतात. या चेंडूवरती एकच धाव मिळती या KTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी. प्रत्येक मान्यवराचं येतोचे स्वागत सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये केला जातो. अविनाश पालांडे आपण बघतोय 8 वर्ष आयकॉन म्हणून माथेरान येते आणि खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आता जरी तुम्ही अविनाश पालांडेंच्या सोबत माथेरानला गेले तर मात्र सर्व काही तुम्हाला फुकट भेटेल. म्हणजे बघा अविनाश पालांडेंचं ते प्रेम आहे. जितेंद्र देशमुख या आपण व्यासपीठावरती यांच्याकडे शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी. या चेंडूवरती मोठा प्रयत्न झालाय. अगदी रोहन पालांडेंच्या बॅटमधून आलेला हा मोठा फटका डीजे. चेंडू त्या ठिकाणी पुरवलं जातं. 18 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी KTC लाईव्हची आमची संपूर्ण टीम मात्र आपण बघतोय जे आमचे अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम आपण बघतोय पूर्णपणे ही स्पर्धा कव्हर करते. काल खऱ्या अर्थानं रोमर्शक सामने मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. जितो आई जिते काय टीम आहे खऱ्या अर्थानं. हरेश गाबंड आणि रोहित म्हात्रे त्याच्यानंतर निलेश पाटीलनं केलेली कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अगदी अतिशय सुंदर राहिली. या ठिकाणी आपण बघतो पंचांचा इशारा आला. चुलबुल पांडे आम्हाला सांगतात या चेंडूवरती मात्र थोडंसं बाहेर चेंडू गेला. अवांतर दाबेला मात्र बढती मिळती आणि या अवांतर धाब्याच्या मदतीनं मात्र आता धावफलकावरती धाबा येतात. त्या तब्बल 19 धाबा धावफलकावरती आले. दुसरे षटक प्रगती पथावरती सुरेश आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. सुरेश अविनाश फराट आपण बघतोय अगदी मॅचचा आस्वाद घेतात. त्याच्यानंतर आमचे कमानीचे तिसरे पंच या आपण सचिन दाभोलकर खरिवलीचे आमचे एक चांगले पंच आपण बघतोय. बाला सालुंकेच्या पॅनलमध्ये कार्यरत असलेले आमचे सचिन दाभोलकर यांच्या मुले आम्हाला प्लॅटफॉर्म मिळाला खरिवलीच्या मैदानावरती.
ती गवली प्रीमियर लीग मध्ये ते आता तिसऱ्यांच्या पंचांच्या भूमिकेमध्ये टीव्ही अंपायर आता मात्र जो का त्यांचा निर्णय ते आमच्यापर्यंत आता कळवतील. पंच हा चेंडू चेक करायचा आहे ना. ओके अगदी आमचे पंच मात्र आपण फक्त फेअर डिलिव्हरीचा इशारा मात्र मैदानाच्या आतून आला. आमचे सचिन दाभोलकर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी त्यांनी त्यांचा निर्णय मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. धावफलकावरती आता हरेश पिंगले आम्हाला सांगतात 19 धाबा धावफलकावरती आल्या. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं सुरेश. अगदी सुरेश गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये विजयनं कामगिरी केली, 10 धाबा खर्च केल्या. हा चेंडू थोडासा बाहेर जातो. रोहन पालांडे आपण बघतोय त्या ठिकाणी स्क्वेअर चेंडूची मागणी मात्र मैदानाच्या आतून होती. पंच आमचे सूरज पांडे उर्फ चुलबुल पांडे. अगदी आपण बघतोय सूरज पांडे यांना आम्ही जेव्हा सूरज पांडे म्हणतो तेव्हा ते आम्हाला म्हणतात चुलबुल पांडे बोला. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण बघतो टोपण नाव खूप पाहायला मिळतात, कारण टेनिस क्रिकेट फार पुढे चाललं. धावफलकावरती धाबा लागल्यात त्या तब्बल 20 धाबा. धनाजी अण्णा फराड आपण बघतोय पूर्णपणे खबरदारी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून घेतली जाते. हेमंत फराट, त्याच्यानंतर विराज फराट, सचिन फराट, अविनाश फराट पूर्णपणे मेहनत घेतात. हा चेंडू अगदी थोडासा बाहेर गेला. अभ्यंतर दाबीला बढती मिळती आणि धनाजी अण्णा फराड यांचं हे स्वप्न होतं या स्पर्धेचं, ते मात्र त्याने सत्यामध्ये उतरवलं खऱ्या अर्थानं. आणि आज ही तिसरी रात्र अगदी निर्विघ्नपणे मात्र पार पडती. आपण बघतोय प्रथम गणरायाला साकडं घातलं, त्याच्यानंतर आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिबार मानाचा मुजरा केला आणि त्याच्यानंतर पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडला तो पहिल्या दिवशी आपण या मैदानावरती बघितला. धावफलकावरती 21 धाबा लागल्यात. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. हा चेंडू रोहन पालांडेने या चेंडूला अगदी सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षकानं मात्र खंबल केलं या ठिकाणी आपण बघतोय फंबल झालं थोडंसं आणि या चेंडूवरती मात्र आता 2 धाबा मिळतात रोहन पालांडेला. अगदी या 2 धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावफलकावरती धाबा येतात त्या तब्बल 23 धाबा. 23 धाबा धावफलकावरती आल्यात. मल्हार जाधव यानं मात्र हा चेंडू अगदी त्याच्या हातातून निसटला. 2 धाबा त्या ठिकाणी आपण बघतो रोहन पालांडेला मात्र मिळाल्या आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं 23 धाबा धावफलकावरती लागल्यात. 23 धाबा धावफलकावरती दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. हा चेंडू रोहन पालांडेनं मात्र कार्पेटबद्दलचा फटका अगदी लगावलाय. क्षेत्ररक्षक जर्सी नंबर 7 नंबरचा हा जर्सी नंबर असलेला हा खेळाडू मात्र चेंडूवरती गेला. एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं एका धाब्याच्या साह्यानं मात्र धावफलकावरती आता धाबा येतात त्या 24 धाबा. 24 धाबा धावफलकावरती आल्यात. अगदी चांगला क्रिकेट आपल्याला वेतलेश्वर मैदान घोडवलीच्या मैदानावरती पाहायला मिळतं. श्रीदत्त क्रिकेट क्लब घोडवली कांट्रोली आयोजित आपण बघतोय धनाजी श्रीपद फराड यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि उद्या मात्र साहेबांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये व्यासपीठावरती केला जाईल साजरा. या चेंडूवरती प्रयत्न बसला महेश पालांडे. बॅक टू पॅवेलियन डीजे
घोडिवलीच्या या ग्राउंडवरती आपण बघतोय श्री दत्त घोडिवली आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेची आजची तिसरी रात्र फटाक्यांच्या आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते। अगदी त्यांचे सुपुत्र आपण बघतो विराज फराड मात्र फटाक्याची आतिषबाजी करतात कारण पूर्णपणे खबरदारी या मान्यवरांची घेतली जाते। प्रत्येक मान्यवराचं यथोचित स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये केलं जातंय। अगदी ज्ञानेश्वरजी गायकवाड साहेब आपण बघतो मॅचचा आस्वाद घेतात। अगदी धनंजय अण्णा फराड यांच्यावरती असलेलं त्यांचं खऱ्या अर्थानं फार मोठं प्रेम आहे। नक्कीच पंच आता सामना चालू करा। पंचांना आता आपण विनंती करू अगदी व्यासपीठावरती पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून जे जे मान्यवर व्यासपीठावरती आले त्यांचं सर्वांचा आम्ही सत्कार सोहळा मात्र या व्यासपीठावरती केलाय कारण धनंजय अण्णा फराड यांचं स्वप्न होतं या स्पर्धेचं ते मात्र त्यांनी सत्यामध्ये उतरवलं आणि 6 महिन्यापूर्वी त्यांची चर्चा चालू होती की नाईटची रजनी मला ठेवायची आहे। त्यांना आम्ही शब्द दिला की तुम्ही बिंदास ठेवा। श्री दत्त घोडिवली क्लब सर्व टीम्स तुमच्या अगदी खऱ्या अर्थानं हातभार असेल त्यांचा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र ही तिसरी रात्र रोहन पालांडे स्ट्रायकर एंडला उभा गोलंदाजी मार्क वरती लक्ष्मण हा चेंडू जबरदस्त करून काढलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल केला वाईन डिश लॉंगॉनच्या डोक्यावरून आलेला आवाक्याच्या बाहेर षटकार। घोडिवली गावाचा चषक मानाचा यो आयोजन भारी दादा धनाजी फराड फेमस हाय चर्चा त्याच्याच नावाची हाय समाजसेवक धनाजी दादा चर्चा त्याच्याच नावाची हाय त्याच्याच नावाची हाय दादा धनाजी फेमस हाय चर्चा त्याच्याच नावाची हाय दादा धनाजी फेमस हाय। चेंडू त्या मैदानामध्ये आला धाव फलकावरती धाबा लागला तर तब्बल 31 धाबा कलोते संघाने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आणि प्रथम नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर मात्र फलंदाजी वाट्याला आली आहे ती घोडिवली बी टीमची। आपण रोहन पालांडे काय कमालीची कामगिरी लेजंड प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दुसरा बॅक टू बॅक षटकार आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं 37 धाबा धाव फलकावरती डीजे आता येणारे जे लगातार 2 षटकार जर असतील रोहन पालांडे किंवा चेतनेच्या बॅड मधून तर त्यांच्यासाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल। या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वरजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून एका ओव्हर मध्ये 2 षटकार 3 चेंडू बाकी आहेत। या येणाऱ्या 3 चेंडू मध्ये आपण बघतोय आता 2 षटकार मारावे लागणार आणि 500 रुपये मात्र साहेबांच्या एटीएम मधून कमी होते। ज्ञानेश्वरजी आमचे पिंगले व्यासपीठावरती उपस्थित झाले त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू। या चेंडूवरती बराचसा मोठा फटका सहज रोहन पालांडे अगदी या मैदानावरती आणि प्रॅक्टिस साठी रोज 4 वाजता मात्र हजेरी लावतो। ती का लावतो याचा पूर्णपणे अभ्यास या मैदानावरती करतोय तो रोहन पालांडे डीजे। लगातार 3 षटकार काय कमालीची कामगिरी रोहन पालांडे मैदानाच्या आतमध्ये करतोय। अगदी घोडिवली बी ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरले प्रेक्षकांची मनं मात्र या ठिकाणी रोहन पालांडे जिंकतात। अगदी पूर्णपणे खबरदारी या स्पर्धेची त्यांच्या माध्यमातून घेतली गेली। धनंजय अण्णा फराड यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर मात्र पूर्णपणे काय कमालीचा फटका अगदी कालपड पद्धतीचा फटका स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला। क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपकान आला चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चेंडूवरती एकच धाव मिळतीये आणि एका धाब्याच्या बरोबरीने एका धाब्याच्या साह्याने मात्र आता धाव फलकावरती धावा येतात
त्यात 44 धाबा हरेश पिंगले 44 धाबा धाव फलकावरती लागल्यात केटीसी लाईव्ह च्या माध्यमातून 198 देशांमध्ये ही स्पर्धा अगदी युट्यूबच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर केली जाती या सर्व टीम्स आमच्या अजिंक्य पवार यांची टीम मात्र सज्ज झाली आपण बघतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तिसरी रात्र तिसऱ्या रात्रीतील हा दुसरा कुंभमेळा मैदानाच्या आतमध्ये आणि मल्हार जाधवच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि चैतन्य पिंगले मैदानाच्या बाहेर डीजे ऑपरेटर आपण बघतोय कृष्णा भवरे शून्यातून विश्व निर्माण केलं वावरले गावचे आमचे सुपुत्र 19 वर्ष सलग समालोचन यांच्या माध्यमातून पाणी न्या मैदानामध्ये अगदी आणि पूर्णपणे टावर्स मात्र त्यांचे पाहायला मिळतात आपल्याला या पूर्णपणे खबरदारी डीजेचे मालक आहेत स्वतः कृष्णा भवरे अगदी डीजे ऑपरेटिंग आमचे मित्र आपण बघतोय मोहिलीचे ना शिरसे सुमित देशमुख आणि त्याच्यानंतर सुमित देशमुख आणि त्यांचे मित्र आपण बघतो डीजे ऑपरेटिंग करतात सतीश पिंगळे यांच्या माध्यमातून अविनाश पालांडेंनी जर लगातार 2 षटकार मारले तर तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक असेल तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक अविनाश पालांडे ना स्ट्राईक देणं आता फार गरजेचं असेल आणि दोन्ही बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये अगदी एक छोटा बंधू आणि एक मोठा बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये तर रोहन पालांडे आणि अविनाश पालांडे बंधूंची जोडी मैदानावरती आता कशा प्रकारे कामगिरी करते हे पाहणं आता सुपीचं ठरणार आहे धावपलकावरती आता तब्बल धाबा लागल्यात त्या 44 धाबा धावपलकावरती लागल्यात षटक क्रमांक आपण बघतोय तानाजी गोलंदाजी मार्गवरती 4थं षटक घेऊन आला या 7 चेंडूमध्ये आता जास्तीत जास्त धाबा जमावे लागतील त्या घोडेली बी टीमला आणि कमीत कमी धाबांपर्यंत रोखावं लागेल ते कलोते टीमला पण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अरुण पिंगळे त्याच्यानंतर ज्ञानेश्वर पिंगळे त्याच्यानंतर आमचे प्रमुख उपस्थिती आपण बघतोय ज्ञानेश्वरजी गायकवाड साहेब आपण बघतोय व्यासपीठावरती अगदी मॅचचा आस्वाद घेतात हा चेंडू रोहन पालांडे फार मोठी विकेट आहे घोडेली बीची कारण पूर्णपणे अगदी आक्रोश करतात क्षेत्ररक्षण करणारे टीम कलवते अगदी जीवाच्या आकांताने मात्र अपील करतात पण पंच आमचे हुशार आहेत आमचे चुलबुल पांडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअरलेग पंच आपण बघतोय बाला सालोंकी या ठिकाणी मात्र झेल सुटली रोहन पालांडेची आपण बघतोय मैदानावरती आमचे सुनील वाघमारे यांच्याकडून मात्र या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात घोडेलीवाडी गावचे सुपुत्र आहेत त्यांना आपण विनंती करू या आपण व्यासपीठावरती हा चेंडू रोहन पालांडेने मात्र टोलवलाय कार्पेट बद्दलचा पडका काय खराब क्षेत्ररक्षण झालाय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतून झाला 2 धाबा सहज पूर्ण होत आहेत आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं धाव फलकावरती धाबा लागल्यात तर तब्बल 46 धाबा रोहन पालांडे आपण बघतोय स्ट्रायकर याला नॉन स्ट्रायकर याला अविनाश पालांडे म्हणत असतील की मला स्ट्राईक दे रे बाबा माझा खेळ सुद्धा प्रेक्षकांना बघू दे पण या चेंडूवरती रोहनची बॅट तलपली प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चालू आहे आणि या चेंडू फेकून दिला तो डायरेक्ट व्यासपीठावरती आलेल्या या 7 धाबा लागल्यात शेवटचं षटक आहे प्रगती पथावरती तानाजी आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये पण दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघतो मुन्ना पिंगले मात्र समालोचन करतील अगदी पहिल्या सत्रामध्ये काय होतंय काय घडतंय हे पाहणं फार गरजेचं आहे रोहन पालांडे काय कमालीची कामगिरी करतोय प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चालू आहे अविनाश पालांडे मात्र या ठिकाणी असं वाटलंय धाव पूर्ण होणार का 2 धावा सहज पूर्ण होतात तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जातोय अगदी आणि या 2 धाव्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा येतात तर तब्बल 54 धाबा
54 धाबा धावपलकावरती अविनाश पालांडे म्हणत असेल की मला स्ट्राईक दे रे बाबा, एक चेंडू सुद्धा खेळू दे मला या मैदानावरती, कारण नाईटची रजनी आहे, रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे, 8 वर्ष लगातार आयकॉन माथेरान येते. आपण बघतोय अविनाश पालांडेचा डंका या मैदानावरती वाजेल का राहिलेल्या चेंडूमध्ये, हे पाहणं पण आता गरजेचं. पण रोहन पालांडे मात्र हार मानत नाहीये मैदानावरती. 39 वरती वैयक्तिक खेळतोय रोहन पालांडे, अगदी सुंदर कामगिरी मैदानावरती. 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत, 5 षटकार. चौकार किती आलेत? 13 चेंडू 39 धाबा, 13 चेंडू 39 धाबा. काय भारदार केली हा चेंडू, कमालीचा होता, डोल्याचे पांगडे फेरणारा फटका, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला आणि सलामी दिली या चेंडूवरती रोहन पालांडेनं आलेला हा दणदणीत षटकार. डीजे डीजे ऑपरेटर आपण बघतो, डीजेचे मालक आणि पूर्णपणे टावर आपल्याला व्हाईट पाहायला मिळतात, व्हाईट लाईट्स ते आमचे कृष्णा भवरे फार जवळचे मित्र. आपण बघतो या चेंडूवरती रोहन पालांडेला झालं आखलं आणि या चेंडूवरती विकेट जाती, पण त्याचा काम त्याने फत्ते केला मैदानावरती. 15 चेंडूमध्ये 45 धाबा केल्या. रोहन पालांडेची जर बॅटिंग आवडली असेल प्रेक्षकांना तर टाळ्या होऊ द्या रोहन पालांडेसाठी. पण अविनाश पालांडेच्या वाट्याला एकही चेंडू आलेला नाहीये, पण तरी ते खुश आहेत, कारण बारक्या भावाने ते काम